हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर लहान मुलांच्या आवडीचं आहे ना पुडिंग बनवलेलं आहे. आता ह्याच्या अगोदरचा सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पुडिंगचा. तो मी बिस्किटपासून बनवलेला. आता हे पुडिंग जे बनवलेलं आहे ना ते मी ब्रेडपासून बनवलेले आणि बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असं आहे ना आपलं हे पुडिंग तयार झालेले आहे. मुलांना ना हे प्रचंड आवडतं. ज्यावेळेस मुलांना केक खायची इच्छा होईल त्यावेळेस आहे ना तुम्ही घरच्या घरी ना मस्त असं कॅरेमेल पुडिंग बनवून देऊ शकता अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये. आणि हे साहित्य ना आपल्या घरातच असतं त्याच्यामुळे अगदी पटकन असं तुम्ही करू शकता. तर बघू शकता मस्त असं आपलं आहे ना पुडिंग तयार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर इथे मी 6 ते 7 आहेत ना ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेड घेताना आहेत ना ताजे ब्रेड घ्यायचे. जास्त 2 ते 3 दिवसाचे घ्यायचे नाहीत. ताजे ब्रेड घ्यायचे आणि ब्रेडचे आहेत ना असे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना साखर टाकणार आहेत. आपल्याला पुडिंग किती गोड हवं आहे ना त्या हिशोबात तुम्ही साखरेचं प्रमाण आहे ना कमी जास्त करू शकता. आता एका प्लेटमध्ये ना मी ते 4 अंडी आहेत ना फोडून घेतलेले आहेत. अंडंसुद्धा ह्याच्यामध्ये टाकूयात. आणि आता 1 वाटी आहे ना दूध घेतलेलं आहे. आता हे पुडिंग बनवायला आहे ना मला 6 ते 7 ब्रेड, 4 अंडी, साखर आणि 1.5 वाटी आहे ना दूध लागलेले. मी आता इथे 1 वाटी आहे ना दूध टाकलेले. हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करूयात आणि साईडला आहे ना मुरण्यासाठी ठेवायला म्हणजे ह्याच्यातली साखर ही विरघळली जाईल किंवा आपला ब्रेड आहे ना तो सुद्धा छान असा मऊ होईल. आता आपण आहे ना कॅरेमेल बनवणार आहे. तर टोप घेतलेला आहे. टोपामध्ये आहे ना मी साखर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. साखर आपल्याला आहे ना अशीच विरघळवून घ्यायची. साखर जशी जशी आपली वितळेल ना तसा कलर छान येतो पाहू शकता. आणि हे आपलं कॅरेमेल आपण आहे ना असं मस्त घरच्या घरी आहे ना तयार करणार आहे. बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता हे जास्त आपल्याला शिजवायचं नाही. छान असं लिक्विड आपलं तयार झालेलं आहे कॅरेमेल. गॅस बंद करूयात. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला आहे ना पुडिंग शिजवून घ्यायचं आहे ते भांडं घेतलेलं आहे. तर इथे मी केकचा टीन घेतलेला आहे. तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. आता हे कॅरेमेल आपण टाकलं ना की लगेचच हे सगळीकडे व्यवस्थित असं आहे ना पसरवून घ्यायचं. कारण हे अगदी थोडा वेळ 1-2 मिनिट जरी झालं ना तरी लगेच ते असं कडक होऊन जातं. हे बघा सगळं छान असं कॅरेमेल पसरवून घेतलेलं आहे. आता इथे अंडं, ब्रेड आणि दूधसुद्धा आहे ना मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता हे आहे ना आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे सगळं मिश्रण आहे ना आपण काढून घेणार आहे. छान मऊ असा ब्रेड झालेला आहे आपला किंवा साखरसुद्धा अगदी बऱ्यापैकी विरघळलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण अर्धी वाटी दूध टाकणार आहे आणि इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. अर्धा चमच व्हॅनिलाचा इसेन्स टाकायचा. अर्धा चमच इथे मी व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे. आता हे छान असं मिक्सरमध्ये ना आपण फिरवून घेणार आहे. आता ह्या टीनमध्ये आपण आपलं कॅरेमेल टाकलेलं आहे. आता बॅटरही छान असं झालेलं आहे पुडिंगचं. चाळण घ्यायची आणि चाळणीनं आपल्याला हे ना बॅटर छान असं गाळून घ्यायचं आहे. कारण आहे ना ब्रेडचे काही तुकडे आहेत ना तसेच राहतात. त्याच्यामुळे नाही बघा ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं आणि चमचनं असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित असं आपलं मिश्रण एकसारखं असं होऊन जाईल. हे बघा इतकं पातळसर हे मिश्रण आहे. आता कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यावरती अशी जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती आपण आहे ना टीन ठेवणार आहे. पाहू शकता. आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं म्हणजे ह्याच्यावरती अजून एक आपल्याला झाकण ठेवायचं. त्या झाकणाला पाणी सुटेल. ते पाणी ना आपल्या ह्या पुडिंगवरती पडू नये त्याच्यासाठी हे असं झाकण ठेवायचं आणि वरतून एक झाकण ठेवायचं आणि 30 ते 35 मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती आपल्याला पुडिंग आहे ना आपलं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा 30 ते 35 मिनिट झालेले. असं हाताला आपण हात लावून बघूया तर अजिबात हाताला आपल्या मिश्रण लागत नाही. ह्याचा अर्थ आपलं पुडिंग आहे ना व्यवस्थित असं शिजलेले. किंवा सुरीच्या टोकसुद्धा आपण आहे ना ह्याच्यामध्ये घालून बघूया तर एकदम क्लीन येतं आहे. तर पुडिंग आपलं आहे ना छान शिजलेले. आता हे पूर्ण असं थंड करून घेऊयात.
पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. आता ह्याच्या कडा आहेत ना त्या आपण पहिल्यांदा सैल करून घेऊयात. पाहू शकता छान अशा कडा आपण सैल करून घेतलेल्या आहेत. एक ताट घेतलेलं आहे. ताटावरती आता आहे ना हे आपल्याला टीन आहे ना आपला तो पलटी करून घ्यायचा आणि बघू शकता थोडंसं हाताने ना हलकं थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आणि बघूयात आपण. तर हे बघा मस्त असं आहे ना आपलं पुडिंग आहे ना तयार आहे. तर पाहू शकता तुम्ही अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर असं आपलं ब्रेडपासून आहे ना पुडिंग तयार केलेले. ह्याच्या अगोदर मी बिस्किटचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. बिस्किटपासून पुडिंग बनवलेलं आहे. तो सुद्धा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता. मस्त साधं सोपं आणि खायला आहे ना इतकंच भन्नाट चवीत असं पुडिंग तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीने पुडिंग करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.